त्यांनी करावं. कारण आता जनता काही मूर्ख राहिली नाही आहे की दुसऱ्याला वांग्याची पत सांगाव आणि आपण वांगे खाव. महाराष्ट्रभर सध्या आपण पाहत आहोत की शिंदे सेना गट एकीकडे बळकट होत आहे. तसंच पाहिलं आपण की सर्वात जुना पक्ष म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या त्याचे प्रमुख आहेत. पण बाळासाहेब ठाकरे ज्यांनी याचा एक बीज रोवलं होतं आणि ते पुऱ्या महाराष्ट्रातच नाही तर दुसऱ्या राज्यात सुद्धा त्यांचा बोलबाला आपण पाहिला होता. आज आपण पाहिलं की जिल्ह्याचे प्रमुख सुद्धा शिवसेना म्हणजे शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत. पण त्यांच्या बंडखोरीला काय नेमका प्रकार आहे आणि काय कारण आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतो की या ठिकाणी सर्व शिवसेना पदाधिकारी आपल्याला दिसून येतात. ते यांच्या म्हणण्यानुसार यांची प्रतिक्रिया काय आहे ते नेमकी आपण जाणून घेऊ. कारण बंडखोरी हा प्रकार एकाच पक्षात नाही तर सर्वच पक्षात सध्या चालू आहे. महत्वाचं म्हणजे आज जिल्हा प्रमुख पाहला आपण 2 दिवसाआधी शिवसेनेचे जे पडोळे होते ते सुद्धा एका पक्षामध्ये विलीन झालेले आहेत आणि त्या पक्षात विलीनचं कारण काय आपण ते सुद्धा यांना विचारू आणि यांच्या प्रतिक्रियेतून काय पक्षातून डावलण्याचे प्रयत्न केले नरेंद्र पटोलेंनी. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. भैया भाऊ, आपण शिवसेनेत नरेंद्र भाऊ पटोले यांच्या नेतृत्वात आपण काम केलं, आपण सोबत राहत होते आणि काल त्यांनी नुकतंच सांगितलं की मला जे संपर्क प्रमुख आहेत आपल्याला सुधीर भाऊ सूर्यवंशी हे कुठंतरी माझ्यासोबत गटबाजी करून आले, त्यामुळे मी त्रासाला कंट्रोल शिंदे गटात जाणार आहे. काय सांगाल आपण सैनिक म्हणून? सुधीर भाऊचा कुठल्याच प्रकारचा त्रास कोणाला नाही आहे. सुधीर भाऊ असे व्यक्ती आहे की सर्व मनमिळावू व्यक्तिमत्व आहे ते, की त्यांनी असंख्य कार्यकर्ते जोडलेले आहेत. त्यांच्यासोबत आम्ही खूप दिवस काम केलेलं आहे. आम्हीच त्यांना मोठं केलं आहे. माझ्या गावामधून त्यांना मी हजार वोट दिलाय आणि ज्यावेळेस मी उभा होतो त्यावेळेस त्यांच्या गावातून 125 वोट मला. मग याच्यावरून विचार करा तुम्ही की यांची कितपर्यंत लायकी आहे. जिल्हा परिषद बंडूभाऊ घोमते सुद्धा लढलेले होते, त्यांची अवस्था झाली, काय सांगाल? त्यांची पण सेम अवस्था. बंडूभाऊ माझ्यासोबतच होते जिल्हा परिषदला. ते जिल्हा परिषदला होते, मी पंचायत समितीला होतो. हे असदपूर सेंटर मधून मार्केट कमिटीवर उभे होते. त्यावेळेस यांना असदपूर सेंटर मध्ये फक्त 17 वोट मिळाले आहे. 300 वोट आहे त्या सेंटरवर. मग यांनी 40 वर्षापासून हे म्हणतात की आम्ही पिंजून ठेवलाय मतदारसंघ, काम केलाय 40 वर्षापासून, काम करतोय इथं, एका आवाजावर लोक येतात. तर मग हे 17 वोट कसे? तुम्ही ग्रामपंचायतला पडता, तुम्ही तंटामुक्तीला पडता, तुम्हाला तरी लोक लाईकच करतात का? जिल्हा परिषदला उभे होते वाटते. जिल्हा परिषदलाही उभे होते, त्याच्यातही पडले. रसेगाव मध्ये उभे होते, तिथंही पडले पंचायत समितीसाठी. बरं, त्यांची इच्छा आहे की आगामी असा आरोप आहे की असदपूर सर्कलमध्ये जेव्हा शिवसेनेची सीट होती त्यावेळेला बंडखोरीचा प्रकार त्यांच्यावर आढळून आला होता, काय समजा? बिलकुल 100% आढळून आला. म्हणजे त्यांनी जो व्यक्ती 125 वोट देऊन राहिला तर तो काय करून राहिला? जिल्हा प्रमुख म्हणून राहिला, मोठा नेता सांगून राहिला शिवसेनेचा, आणि गावामधून 125 वोट देता. बरं, एक महत्वाचा प्रश्न की बाहेरील जे नेतृत्व करणारे वरिष्ठ नेते आहेत, संपर्क प्रमुख आहेत, जिल्हा परिषद लढण्याची इच्छा दाखवून राहिले, परंतु यांना अनेक पद दिलेले आहेत आणि त्यांची सुद्धा जिल्हा परिषद निवडणूक आगामी जी येणारी आहे त्यामध्ये उभं राहण्याची इच्छा आहे. परंतु कुठंतरी बाहेरचे जे पक्षातील जे वरिष्ठ नेते आहेत ते आमच्यावर गळा कापण्याचा किंवा खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करून आले, आमची तिकीट कापण्याचा प्रयत्न करून आले. त्या त्रासाला कंट्रोल मी शिंदे गटात जातो असे सुद्धा म्हटलेले आहेत, काय सांगाल? असदपूर जिल्हा परिषद सर्कल ओपन पडलाय. तिथं सर्व दिग्गज, पूर्ण अमरावती जिल्ह्यातले दिग्गज येऊन राहिले की हेच नाही आहे बाहेरचे. तर जे आमची टीम होती शिवसेनेची, आम्ही सर्वांनी बसून एक निर्णय घेतला, मीटिंग घेतली की आपल्याला योग्य उमेदवार कोण ठरेल. आपल्याला तर सध्या नरेंद्र पटोले यांचं चालू आहे, पण हा नरेंद्र पटोले आपल्याला पोषक नाही होऊ शकत. आपली शिवसेना इथून संपून जाईल. जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर आपल्याला एक कणखर नेतृत्व हवं आहे की तो व्यक्ती सर्वच याच्यात पुरला पाहिजे आपल्याला. म्हणजे शिवसेनाही जिंदी राहील. अनेक पद त्यांनी भोगलेले, परंतु कार्यकर्त्यांना कुठे मोठा करण्याचा प्रयत्न केला. किती कार्यकर्ते मोठे केले त्यांनी. हे पदाधिकारी दिसत आहे हे असदपूर जिल्हा परिषद सर्कल मधलेच आहे आणि हे असदपूर जिल्हा परिषद सर्कल साठीच आज
विशेष म्हणजे तुम्हाला बोलावलं आहे की त्यांनी म्हटलं असदपूर जिल्हा परिषद मध्ये यांचं काही नाही, तर हेच दाखवून द्यायचं होतं. 40 वर्षापासून आहे म्हणते, किती सेना वाढवली. त्यांनी एका प्रसारमाध्यमावर सांगितलं की असदपूर सर्कल मध्ये त्यांनी सेना स्वतः वाढवली, म्हणजे बाकीचे पदाधिकारी कुठं होते त्यावेळी? बाकीचे बाकीचे पदाधिकारीच नव्हते का? नानासाहेब बोबळे राशेगावचे त्यांच्यापासून दूर गेले, नंदूभाऊ अवघड त्यांच्याचमुळे दूर गेले, बंडूभाऊ घोम, प्रदीपभाऊ अट्टाल हे सर्व त्यांच्यापासूनच दूर गेले आहेत. म्हणजे त्यांनी गटबाजीचं राजकारण केलं आतापर्यंत असं म्हणणं. बिलकुल 100%. पण याआधी शिवसेनेमध्ये या गोष्टी लक्षात नव्हत्या आल्या का? कारण की जर जिल्हा प्रमुख आहेत तर छोट्या कार्यकर्त्यांना म्हणा की तालुक्या लेवलवरचे कार्यकर्त्यांना लक्षात नाही आलं का? त्यावेळेस एवढं ऍक्टिव्हेशन नव्हतं ना. आता कसं, आता छोटस लेकरू छोट्याशा मुलालाही समजते. आता लोक हुशार झाले आहेत, सर्वांना कळून आलं की हा व्यक्ती किती कामाचा, आपल्याला किती पाण्यात पाहतो, किती अंतर करतो. कोणत्या ऑफिसमध्ये गेलं तर अधिकारी यांच्या नावानं लपाचे की आले वसुली अधिकारी. आता तुम्ही वसुलीचा शब्द म्हटला तर मागच्या गेल्या 3 वर्ष आधी त्यांच्यावर एक आरोप सुद्धा झाला होता की ते थोडीचं राजकारण करतात, जिल्हा प्रमुख असून सुद्धा. बिलकुल 100%. आंदोलनातून दिसलं ते. आतापर्यंत जे आंदोलन झाले, ज्या गोष्टीनं आंदोलन केले आहे ना, जिल्हा प्रमुख म्हणून एक आंदोलन करायचं असतं, निवेदन द्यायचं जेव्हा वेळ येते तेव्हा पदाधिकारी सोबत असायला पाहिजे का फक्त जिल्हा प्रमुख म्हणून निवेदन द्यायला पाहिजे? निवेदन दिल्यानंतर आंदोलन होते, ते 2 दिवसाचं आंदोलन 2 दिवसानंतर काय होते त्याच्यावर? त्यातून तात्पर्य काय निघते? कोणत्या ज्या जनतेसाठी तुम्ही आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनातून काही निघालं असं निष्पन्न झालेलं असं कधी आतापर्यंत दिसलं नाही. मग आंदोलन जर तुम्ही स्वतःच्या आर्थिक करताय, मग त्याला शिवसैनिक म्हणून म्हणावं काय? शिवसैनिक म्हणून सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी असावं काय? त्यांचा एक भाग असा, मी चेतन जवानजाळ, युवा सेना जिल्हा समन्वयक. त्यांना पक्षांनी तालुका प्रमुख सर्व दिले, सगळे पद त्यांनी स्वतः तुमच्या बाईटमध्ये आतापर्यंत सांगितलेले आहे. जिल्हा प्रमुख सारखं एवढं मोठं पद दिलं. जिल्हा प्रमुख त्यांची जर लॅबिलिटी होतीच, त्यांनी नगर परिषद धारणे एखादी मिटिंग घेतली काय ते कुठंतरी सांगावं. तिथं नगर परिषदचे उमेदवार त्यांनी उभे करू शकले नाही, असा जिल्हा प्रमुख असावं काय? तालुका चिखलदरा तिथली नगर परिषद निवडणूक होती, तिथे त्यांनी मीटिंग घेतली का नगर परिषद संदर्भात किंवा कोणत्या उमेदवाराबद्दल? असं एक कोण दाखव. चिखलदऱ्यानंतर अचलपूर नगर परिषद, इथं त्यांनी कोणत्या नगर परिषद हेतू एखादी मीटिंग घेतली किंवा कोणते उमेदवार तयार केले असं दाखवण्यात येऊ. चांदूर बाजारमध्ये तोच प्रसंग आहे. असे कितीतरी झाले. तुम्ही सांगा, 4 नगर परिषद मध्ये त्यांनी एखादी मीटिंग घेऊन उमेदवार कोणता असावा, सक्षम असावा, काय असावा, उमेदवार हे उभे करू शकत नाही असा जिल्हा प्रमुख असा नसावा हे आम्हाला तेव्हाही वाटलं होतं, आताही वाटते. जर ते गेले, जिल्हा प्रमुख म्हणून गेले, निवडणुकीसाठी पक्षानं एवढं सारं दिलं. महाराज आहे तिथं, आमच्यासाठी एक वडीलधारी माणसं आहे, का त्यांच्यासमोर आम्हाला बोलताना काय वाटत नसेल, काय वेदना होत नसेल? जिल्हा परिषद त्यांना दिली, पंचायत समिती निवडणूक लढले, त्यांची मिसेस सभापती होती. त्यावेळेस तालुका प्रमुख तेच होते, कोण? पडोळे. मग त्यांना जेव्हा तालुका प्रमुख केलं तेव्हा जिल्हा प्रमुख कोण होतं? सुधीर भाऊ सूर्यवंशी. मग सुधीर भाऊनच त्यांना तालुका प्रमुख केलं, सुधीर भाऊनीच त्यांना पंचायत समिती उमेदवारी दिली. मग सुधीर भाऊन काय नाही केलं त्याच्यासाठी? पंचायत समितीला उमेदवारी दिली म्हणून सभापती भेटलं, तालुका प्रमुख पद दिलं. त्याच्यानंतर स्वतः भाऊ आमचे जिल्हा परिषदला उभे राहिले. जिल्हा परिषदला उभे राहिल्यानंतर हार आली. त्यांना बंडूभाऊ घोम त्यांना राशेगाव सर्कल मधून पाळण्यात आलं. यांच्या सोबत जर उमेदवार उभा राहिला तर त्याला कसं पाडता येईल? म्हणजे हे त्यांचं राजकारण आहे. त्यांच्यानंतर त्यांना मार्केट कमिटीला उभा करण्यात आलं शिवसेनेच्या वतीनं. यांना असदपूर सेंटरला 280-285 समथिंग काहीतरी मतदान होतं. तिथं फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवाराले नरेंद्र पटोळे यांना फक्त 17 मतं भेटतात. हे संघटन काय? त्याच्यानंतर त्यांना सर्व एवढं मोठं तडजोड करून राशेगाव पंचायत समितीला उमेदवारी देण्यात आली, हे सर्वांना माहित आहे. बंडूभाऊ घोम यांची वेळेवर उमेदवारी काढून तिथं काय झालं? तिथंही हारलोच. निवडणूक मी चेतन जवानजाळ माझ्या घरून निवडणूक लढवली, त्यांना त्यांच्या घरी जाऊ दिलं नाही. राशेगाव पंचायत समितीत माझं गाव आहे, रावडगाव, माझ्या घरून पंचायत समिती लढवली. तेव्हा काय केलं नाही आम्ही त्यांच्यासाठी? एक पक्षाचा उमेदवार म्हणून, एक पक्षाचा माणूस म्हणून केलं त्यांच्यासाठी. एवढ्या साऱ्या निवडणूक हारून आले. ठीक आहे, त्यांना जिल्हा परिषद लढायची, त्यांनी कोणती तरी मीटिंग घेतली काय? तालुक्यात घेतली काय किंवा सर्कल मध्ये घेतली काय? हे आज नाही, त्यांनी उद्याही मला सांगून द्यावं किंवा कोणत्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगावं
का तुम्हाला जर असदपूर सर्कलची निवडणूक लढायची आहे, जिल्हा परिषद सर्कल लढायचं आहे किंवा कोणाला लढायचं असेल तर एक शाखा प्रमुख असो, पदाधिकारी असो, त्यांचा एक कुठंतरी बैठक मीटिंग घेते काय, घेतो तेव्हाच आपण सांगतो ना का मी लढण्यास इच्छुक आहे किंवा काही. यांनी आता तरी निदर्शनात आणून दाखवावं. यांनी एखाद्या शाखा प्रमुखाची मीटिंग घेतली किंवा कोणत्या बूथ प्रमुखाची मीटिंग घेतली, जिल्हा प्रमुख आहेत ना ते, त्यांनी मीटिंग घेतली काय? मग ते कोणावरही आरोप करतात का नाही ते सुधीर भाऊ सूर्यवंशी इथून जिल्हा परिषदेसाठी तयारी करत आहे. अरे बाबा ते एक संपर्क प्रमुख आहे, एक माणूस आहे, तो सक्षम माणूस आहे जिल्ह्यात आज. त्यांच्यासाठी मग त्यांनी करावं ना. सुधीर भाऊने मीटिंग घेतली, एक एक पदाधिकाऱ्याच्या सगळ्या एकत्र बोलावले, सगळे काय मला करतात. एक प्रश्न करायचा आहे, जर सुधीर भाऊ सूर्यवंशी त्या सर्कल मधून लढील तर आपण सर्व शिवसैनिक त्यांच्यासोबत आहे. शिवसेनेचा उमेदवार कोणी दिला तरी आम्ही त्यांच्यासोबत आहे, सर्व ताकदीनं उभं राहू. आणि सुधीर भाऊ जर उभे राहिले तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही आमची आता डबलची झाली. का ही जे घटना काल जे त्यांनी राजीनामा दिला आणि शिंदे गटात गेले आणि सुधीर भाऊ सूर्यवंशी यांच्यावर ठपका ठेवला की मला गटबाजीचं राजकारण करून डावलण्याचे प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे मी यांच्या त्रासाला कंटाळून शिंदे गटात झालो. काय सांगाल तुम्ही? इतके वर्ष कार्य केले, सुधीर भाऊनं त्यांना अनेक पद दिले, अनेक पद भोगले, काय सांगाल? असं आहे की तो त्याला शाखा प्रमुख बी केलं होतं आणि मग त्याला उपतालुका प्रमुखही केलं आणि त्याला पंचायत समितीची तिकीटही मी दिली आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा जिल्हा परिषद मोहन चोखंडीची आई लढली होती, त्यावेळेस आम्ही हारलो आणि पहिल्यांदा रासेगाव सर्कलमधून एक मात्र माकोळेताई म्हणून निवडून आली होती, त्यांना आम्ही पंचायत समितीत सभापती केलं. पण यांनी त्या म्हणजे ते एकटी आहे हे आहे यानं राजकारण करून तिच्यावर अविश्वास आणला आणि तिले पाय खाली केलं एका वर्षामध्ये. आणि दुसऱ्यांदा भोपापूरचे SC गुरुजी होते, त्यांना त्या ठिकाणी बसवलं स्वतःच्या स्वार्थासाठी, कारण की काम भेटले पाहिजे, हे भेटले पाहिजे, ते निधी भेटली पाहिजे. आणि त्याच्यानंतर याले आम्ही पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदमध्ये आपले नंदूभाऊ ओघोड होते, त्यांची मिसेस होती, अशोक कलाने होते. या सगळ्यांना त्यांना दूर केलं आणि म्हणजे इव्हन जिल्हा परिषदमध्ये नंदूभाऊची मिसेस होती तर खैरीमध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. त्या ठिकाणी म्हणजे अनंतरावच्या निधीतून एक अहिल्याबाई होळकर धनगर लोकांना हाल बांधून दिला होता. तर त्या ठिकाणी यानं त्याचा म्हणजे शिवसेनेची नगर जिल्हा परिषद सदस्य ते तिचं नाव नाही टाकू दिलं. जर तिचं नाव टाकलं तर मी त्या कार्यक्रमाला येणार नाही असं म्हणजे गटबाजी यानं पहिलेपासून अशी निर्माण केली की नानाभाऊ बोबडे म्हणजे एक आमच्या तिथे माळी समाजाचा खंकर माझी सभापती नाही खनकर शिवसैनिक होता तो आणि कोणत्याही पदावर नव्हता तो. त्यावेळेस त्याची इच्छा होती पंचायत समितीमधून लढायची, तर यानं तिथे गेला. अनंतराव गोळे पाशी गेला की नाही गेला, त्यांच्या रासेगाव बस स्टँडवर आला आणि नानाभाऊला तिकीट भेटत नाही, पेढे वाटले. हे नानाभाऊ स्वतःहून आताही बोलले, आता म्हणजे मधात एक महिन्या अगोदर नानाभाऊ इथे आमच्या नगर परिषद आले ते तो म्हणे यानं म्हणे पेढे वाटले होते म्हणून मी पक्ष सोडला म्हणे. नंदुगडच्या विरोधात यानं असं कार्यक्रम केलं, प्रदीप अट्टलच्या विरोधात केलं, असं त्या तिच्या म्हणजे जे काही चांगले चांगले लोक होते त्यांच्या विरोधात, म्हणजे अशोक कलानेच्या विरोधात केलं नाही यानं. म्हणजे त्याची पोरगी निवडून त्याला तिकीट नाही भेटली पाहिजे, रामदास कैतवासला तिकीट भेटली पाहिजे, म्हणजे तो चांदूर बाजार तालुक्यात आहे, म्हणजे कलाने तिकीट नाही भेटली पाहिजे, तो त्यानं रामदास कैतवासले उचललं. त्याने त्याच्यापासून पैसे घेतले होते, तो मेला बिचारा. त्यानं सगळं सांगितलं होतं की 4 लाख रुपये घेतले होते, त्याचे बॅनर पोस्टर छापून ठेवले होते 2 लाख रुपयाचे. म्हणजे जवळचे माणसं तोडण्याचे प्रयत्न यांनीच केले आणि गटबाजीचं राजकारण यांनीच केलं. आता मला एक सांगा, आता शिवसेनेतून जिल्हा प्रमुख गेले आणि वरतून मातोश्रीवरून त्यांना एक सामनामध्ये लेख आला की त्यांची हकालपट्टी केली. ते म्हणतात माझी हकालपट्टी झाली नाही, मी स्वतःहून त्रस्त होऊन चाललो. आता शिवसेनेतून हे गेले तर याचा काही परिणाम, याचा काही फरक तुम्हाला जाणून काय? काही फरक पडला नाही. एकही माणूस त्याच्या म्हणजे त्यानं जो तालुका प्रमुख केला होता पथरोड मधला अश्विन नागे, तोही त्याच्या मागे नाही आहे. तो इतर जो जे जुने पदाधिकारी आहे ते तर आहेच ते, कारण मी सगळ्या सोबत फक्त याचं कसं होतं
मी एकटा राहिला पदाधिकारी पाहिजे आणि 4 पक्षापासून पैसे घ्यायचे. एकही पक्षाला, एकही पदाधिकाऱ्याला, एकही बूथ प्रमुखाला काही हा पैसे पुरत नव्हता. म्हणजे जे पक्षाकडून पैसे येत होते. प्रश्न आणखी असा की शिवसेनेचेच माजी खासदार अनंत पुढे हे सुद्धा भाजपच्या स्टेजवर दिसतात. तर असं वहिवाट दिसते का त्यांची, ते सुद्धा भाजपमध्ये विलीन होतील? नाही, हे तो काही सांगता येत नाही. आणि त्यांनी मधात या महिन्याच्या मागच्या महिन्याच्या मे महिन्यामध्ये 5 की 6 तारखेला मीटिंग घेतली होती की बाळासाहेबचे 100 वर्षाचा आपण काहीतरी उत्सव करू. त्यावेळेस बाळू भागवत, प्रदीप भाजड हे सगळे होते. मी होतो त्या मीटिंगला गेलो होतो. तर त्या ठिकाणी बाळू भागातनं वारंवार कोणाचं नाव न घेता नरेंद्र पटोळेचा त्या मीटिंगमध्ये नाव घे, नरेंद्र असं, नरेंद्र असं, नरेंद्र असं. म्हणजे त्यावेळेस हा बोलला की मी पुष्कळ उपोषण केले. उपोषण कसे केले, ज्या पद्धतीनं म्हणजे भैया भाकरे, चेतन जोजनाड बोलले की कोणाला विश्वासात, कोणत्याही शाखा प्रमुखाला कोणाला विश्वासात न घेता की आपण काय काम, म्हणजे स्वतःचा फायदा कसा व्हावा. आणि मी एकटाच इथे पदाधिकारी राहिले, सगळे बाया खालचे दबले पाहिजे, या पद्धतीचं त्याचा राजकारण चालत होता. आणि त्या दिवसापासून तुम्ही स्टेटस पाहत असेल अनंत गुढेचे, त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अनंत गुढेच्या स्टेटसवर बाळासाहेब, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मशालचा चिन्ह राहत होता. आता ते दिसत नाही. नाही, काल मी त्यांच्याशी म्हणजे बातचीत केली आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडे अनेक आले, संजय राठोड पासून आले, परंतु मी एकनिष्ठ आहे आणि शिवसेनेतच राहील असं त्यांनी सांगितलं. नाही नाही, हे तो फार चांगला आहे, ते राहणारी आहे. पण मधात त्यांनी नवनीत राणाचं काम केलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलतात पत्रकार म्हणून? मी तुम्हाला प्रश्न करतो. भैया भाकरेंना हाच प्रश्न विचारला आपण. हा. अनंत गुढे जे माजी खासदार हे भाजपच्या स्टेजवर दिसतात आणि दीक्षित महाराज जे म्हणतात की आता हा प्रश्न पत्रकारांना त्यांनी विचारावा. काय सांगाल याबद्दल, काय भूमिका आहे? ते कसं, अनंतराव हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे. त्यांच्यासारखा जर व्यक्ती भाजपच्या स्टेजवर जात असेल तर आपली प्रतिमा या सामान्य जनतेत काय जाईल, हा विचार त्यांनी करावा. कारण आता जनता काही मूर्ख राहिली नाही आहे की दुसऱ्याला वांग्याची पत सांगाव आणि आपण वांगे खाव. जनता हुशार झाली आहे. भैया, आप शिवसेना शहर प्रमुख परतवाड़ा, नाही, उपतालुका प्रमुख. उपतालुका प्रमुख, क्या मत है आपका शिंदे गट में नरेंद्र पटोले के जिला प्रमुख, क्या मत है आपका? जय महाराष्ट्र। विषय ऐसा है कि जो नरेंद्र पटोले है वो हमेशा तोड़ी करते आए आज तक के। उसके बाद में भी नगर परिषद इलेक्शन के अंदर भी एबी फॉर्म के लिए पैसे मांग रहे थे। जब यहाँ से मुंबई बात गई तो मुंबई से लेटर आया डायरेक्ट कि किसी ने 1 रुपया ना देते हुए एबी फॉर्म अपना फ्री में है। उसके बाद में नरेंद्र पटोले का हमेशा का ये रहता कि गड़बाजा करते करते यहाँ पूरा का पूरा सभी परेशान है। पूरा अमरावती जिला जैसा अपना अचलपुर हो गया, चिकलदरा हो गया, धारनी हो गया, चांदूर बाजार हो गया, यहाँ के कार्यकर्ता तो ठीक है, शिव सैनिक को भी परेशानी है और पदाधिकारियों को भी परेशानी है वो व्यक्ति की। जहां जाओ तो ये व्यक्ति की बदनामी की वजह से आदमी परेशान हो जाता है। कोई डिपार्टमेंट में जाओ तो लोग बोलते हैं हाँ तुम्हारे जिला प्रमुख आके गए, तुम्हारे जिला प्रमुख ने ऐसा करे। मतलब तोड़ी बहादुर के नाम से तो फेमस ही है। उसके बाद में जैसा सागर भाऊ, आपण शिवसेना शहर प्रमुख परतवाड़ा आहे, हे नरेंद्र पटोले गेले, काय याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले असताना तसंही आमच्या शहराला जिल्हा प्रमुखाचा काही आधार नव्हता. आता प्रत्येक तुम्ही पाहिला शिवसेनेचा कोणतेही कार्यक्रम असो, उद्धव साहेबांचा वाढदिवस असो, बाळासाहेबांची पुण्यतिथी असो, कोणत्याही कार्यक्रमात जिल्हा प्रमुख नसायचे. आणि माझ्या तरी मध्ये शहर प्रमुख म्हणून मी असो किंवा गजानन भाऊ पिस्के असो अचलपूरचे, आमचे अचलपूर होतात ते अगोदर होते तेव्हाही काही फायदा नव्हता आणि आता गेले त्याचं काही दुःख नाही आहे. येत्या 2 ते 3 दिवसात अचलपूर तालुका, चांदोबा तालुका सर्व मिळून, ग्रामीण मिळून इथे एक मोठा 2 ते 3 दिवसात तुम्हाला एक मोठा कार्यकर्त्यांचा मेळावा दिसणार आहे की ज्या मेळाव्यात तुम्हाला हे दिसेल किंवा आतापर्यंत जिल्हा प्रमुख असताना इतकी गर्दी नव्हती आणि आता गर्दी का बा, तर त्या मेळाव्यात आम्ही तुम्हालाही बोलवू आणि तुम्हाला दिसणार की बा जिल्हा प्रमुख असताना इतकी गर्दी नाही आहे आणि आता गर्दी का वाढली आहे, याच्यावर तुम्हाला लक्षात येणार की बा लोकांची नाराजी काय होती. याच्या 9 तारखेला आम्ही एक मोठा कार्यक्रम लावलेला आहे, त्यात तुम्हाला सर्व दिसून जाणार. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून एवढं तर लक्षात आलं की जिल्हा प्रमुख नरेंद्रजे पटोले होते यांचं जाणं आणि येणं काही महत्वाचं नव्हतं, कारण की ते सुद्धा
एकटे सिंगल हा व्यक्ती दुसऱ्या पक्षात गेलेला, पण एकही कार्यकर्ता त्यांनी सोबत नेलेला नाही, असं या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यापासून त्यांच्या प्रतिक्रियेतून लक्षात आलेलं आहे. आज आपण पाहिलं की या ठिकाणी जे शहर प्रमुख होते सागर वाटाणी यांनी एक महत्वाचा एक मेसेज दिलेला आहे की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जेवढे शिवसेना नरेंद्र पडोळे जिल्हाध्यक्ष असताना होते ते आता नसताना मोठा हा मेळावा या येत्या 2 ते 3 दिवसात दिसणार आहे. आणि झालेला पूर्ण प्रकार नरेंद्र पडोळे यांच्यावर घणाघाती हल्ले करत मोठी यांची प्रतिक्रिया आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यातून दिसून आली. आणि पुढे काय घडणार आहे आपल्याला पाहणं आहे. पाहत राहा मराठी 24 तास. मी भूषणराव.